पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। राज्यातील 1 लाख अंगणवाडी सेविकांना मिळणार रायटिंग पॅड, सरकारचा मोठा निर्णय, त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत। तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, लेख लाडकी योजनेच्या प्रसारासाठी राज्याच्या बाल व महिला विकास विभागाच्या वतीने 1 लाख अंगणवाडी सेविकांना लेखन पुस्तिकांचे म्हणजे रायटिंग पॅडचे वाटप केले जाणार आहे। या रायटिंग पॅडवर लेख लाडकी योजनेची डिजिटल माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे। एका खासगी कंपनीने हे रायटिंग पॅड सवलतीच्या दरात पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे। मुलांचे शिक्षण हेच राष्ट्र प्रगतीचे लक्षण असा संदेश या रायटिंग पॅडवर प्रसिद्ध केला आहे। राज्य सरकारने लेख लाडकी योजना लागू केली आहे। त्याअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या पालकांना 5,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर 6 टप्प्यात 1,01,000 रुपये सरकारतर्फे दिले जाणार आहे। या योजनेची माहिती राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी सेविकांना रायटिंग पॅड देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। या प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। एका खासगी कंपनीने या रायटिंग पॅडची किंमत 300 रुपये प्रति नमूद केली आहे। ही रक्कम कमी करून परवडणाऱ्या किमतीत हे रायटिंग पॅड खरेदी करण्याचा बाल विकास विभागाचा प्रस्ताव आहे। या रायटिंग पॅडचा शहरी भागात फारसा वापर केला जात नाही, पण ग्रामीण भागात हे रायटिंग पॅड परीक्षा काळात वापरण्याची प्रचलित पद्धती आहे। प्रथम अंगणवाडी सेविकांना हे रायटिंग पॅड दिले जाणार आहे। राज्यातील 1,08,000पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका व सहाय्यकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लेख लाडकी योजनेची माहिती नव्याने जन्मणाऱ्या मुलींना अथवा या योजनेचा लाभ न घेतलेल्या 18 वर्षाखालील मुलींच्या पालकांना दिली जाणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी 2 किंवा जुळ्या मुलींना वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेच्या अंतर्गत 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत। नजरेसमोर राहणाऱ्या या रायटिंग पॅडद्वारे ही योजना घरोघरी पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।